भाग 2 मध्ये तुमचं स्वागत आहे। अर्जुन रूम मध्ये आलेला असतो। अर्जुन सायलीची वाट बघत असतो। सायलीही तिथे आलेली असते। अर्जुन सायलीवरती प्रचंड भडकलेला असतो। सायलीला काय बोलावं काही कळत नसतं। अर्जुन म्हणत असतो, तुम्हाला कुणाच्या गुडबुक मध्ये येण्यासाठी तुम्ही इम्प्रेस करण्यासाठी प्रयत्न करताय का? त्यावरती सायली म्हणते, माझा नाईलाज झालाय, मला कुणाला इम्प्रेस नाही करायचंय। त्यावरती अर्जुन म्हणतो, व्हॉट नाईलाज? त्यावरती सायली म्हणते की सांगते। मग सायली अर्जुनला घडलेला सगळा प्रकार सांगते। सायली म्हणत असते की काल तुम्ही घरी नव्हतात तेव्हा काही माणसं आली होती। त्यांनी सांगितलं की अस्मिताने किती लोन घेतलंय, त्यावरती क्रेडिट कार्डवरती तिने किती बिलं थकवली आहे, हे सगळं सांगितल्यानंतर सायली हेही सांगते की ते लोक घरातलं साहित्य उचलायला आली होती। सायली सगळा घडलेला प्रकार अर्जुनला समजावून सांगत असते। तर इकडे अस्मिता मात्र पूर्ण आजीला म्हणत असते, पूर्ण आजी, तुझ्या मनात काय त्या सायलीविषयी काही सॉफ्ट कॉर्नर तयार झालाय का? तू काय तिच्या हातचे गुलाबजांबू खाल्ले, तिच्या पोह्यांचं कौतुक काय केलं? अगं ती पोरगी आपल्यावरती दादागिरी करते, तिचा मूर्खपणा आपल्याला नडेल एक दिवस, आणि तिने आज काय सगळ्यांचे क्रेडिट कार्ड जमा करून घेतले। त्यावरती पूर्ण आजी म्हणते, मला तर असं वाटतंय ती मुलगी माझ्यावरती दादागिरी करत नाहीये, ती मुलगी साधं तोंड देखील उचकत नाही स्वतःचं। अस्मिता म्हणते, अगं ती पोरगी आपले अकाउंट रिकामे करेल। त्यावरती पुन्हा आजी म्हणते, तुझ्याकडे जरी धीर नसला तरी माझ्याकडे धीर आहे। त्यावरती अस्मिता म्हणते, तू बस धरत धीर। अस्मिता म्हणते, आणि जर ती कार्ड तिने वापरली तर आपल्यावरती करोडोचं कर्ज होईल, मग आपण काय भीक मागत बसायचंय का? पूर्ण आजी म्हणते की सुभेदारांवरती भिकेची वेळ येईल इतकीही वाईट परिस्थिती आपल्यावरती नाही। कितीही क्रेडिट कार्ड वापरले तरीही आपल्यावरती अशी परिस्थिती येणार नाही की ज्याने आपल्याला भीक मागावी लागेल। आणि ज्या व्यक्तीला क्रेडिट कार्ड वापरायचे असतील चोरून, तर ती व्यक्ती अशी स्वतःहून क्रेडिट कार्ड मागून घेणार नाही। मला तरी वाटते नक्कीच त्या सायलीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं असणार आहे, आणि ते काय आहे ते बघण्याची वाट बघायची आहे। अस्मिता खूपच तळमळीने बोलत असते। अस्मिता म्हणत असते, अगं तिला आपल्याला लुटायचं आहे ग, तिने आत्ता कुठेतरी नख काढायला सुरुवात केली। हे बोलणं नेमकी कल्पना ऐकते। नाजी म्हणते, अगं काढू दे ना, अगं त्या नखांना खरंच धार आहे का, ही बघण्याची वेळ आली आता। अस्मिता म्हणत असते, अगं पूर्णाजी माझं ऐक ग, अगं ती पोरगी चोर आहे, तुला कसं दिसत नाहीये ग? कल्पनाचा राग अनावर होतो। कल्पना जोरात अस्मितावरती चिडते आणि म्हणते, अस्मिता। कल्पना अस्मिताला आता काही बोलूच देत नसते। अस्मिता ओरडत असते तरी देखील कल्पना तिचा हात पकडून तिला खाली हॉलमध्ये घेऊन येते आणि म्हणते, तुझं दरवेळेस आम्ही ऐकून घेतो ना, हेच आमचं चुकतंय, आणि म्हणून तुझं आता वाढतच चाललंय आता। कल्पना खूपच चिडलेली असते अस्मितावरती। अस्मिता देखील आवाज चढवून कल्पनावरती बोलत असते की आपली क्रेडिट कार्ड सायलीने घेतलीये, तिला बोल ना, मला काय बोलतीयस? त्यावरती कल्पना म्हणते, अगं ती जे काही करील ना ते चांगल्यासाठीच करेल ग। त्यावरती अस्मिता म्हणते की घ्या तिला डोक्यावरती घ्या, आधी तिने तुला गुंडाळलं, आता पूर्ण आजीला गुंडाळते, जादू करते ती सर्वांवरती, आणि आता मी काही गप्प बसणारच नाहीये। अस्मिता म्हणत असते, थांब आता मी तिला ना सरळच करते। मग अस्मिता ही सायलीच्या रूमच्या दिशेने निघते, मात्र कल्पना तिला अडवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अस्मिता काही तिचं ऐकत नाही। इकडे सायली अर्जुनला सर्व काही सत्य सांगत असते। अर्जुन म्हणत असतो, मग तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? तर त्यावरती सायली म्हणते की मी जेव्हा फक्त अस्मिता ताईचं नाव काढलं तेव्हा तुम्ही म्हणालात की तिला डायरेक्टली या घरात येण्यासाठी बंदी घालेल मी, आणि हे सर्व ऐकल्यावरती मी तुम्हाला कसं काय सांगू या सगळं काही गोष्टी? त्यावरती अर्जुन म्हणतो की नाही, तुम्ही ना ग्रेट आहात, मुलगी इतक्या चुका करते तिला वाचवताय तुम्ही। आणि मग तेवढ्यातच अस्मिता रागातच अर्जुनच्या रूम मध्ये घुसते आणि सायलीला ओरडू लागते। अस्मिता मात्र सायलीवरती ओरडत असते। अर्जुन म्हणतो, तुला तुझं क्रेडिट कार्ड नाही मिळणार। त्यावरती अस्मिता म्हणते, वाटलंच होतं, तू अजूनपर्यंत तुझ्या लाडक्या बायकोची साईड का नाही घेतली? त्यावरती अर्जुन म्हणतो की अस्मिता ताई हे खूप जास्त होतंय। त्यावरती अस्मिता म्हणते, तुझ्या बायकोचं खूप जास्त होतंय, ते नाही दिसत का? तिचे वाईट दोष तू आणि मम्मा पोटात घालताय, त्यामुळे ही शेपारली आहे। त्यावरती कल्पना म्हणते की अस्मिता जरा नीट बोल आणि तू खाली चल बरं पहिल्यांदा। मात्र अस्मिता म्हणते की मी क्रेडिट कार्ड घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही। त्यावरती अस्मिता ही सायलीला म्हणत असते की तू आधी आमचा श्रीमंत मुलगा गुंडाळला, आता आमचं सगळं घर गुंडाळलं, आधी किचनवरती हक्क गाजवत होती त्यावेळेस तर मी गप्प बसले, परंतु आता काही गप्प बसणार नाही। त्यावरती सायली म्हणते, अहो ताई तुम्ही असा विचार का करता माझ्याविषयी नेहमी?
अहो मला त्या क्रेडिट कार्डवरती खरेदी काही करायची नाहीये. त्यावरती अस्मिता म्हणते मग का घेतली आहेत क्रेडिट कार्ड्स. त्यावरती अस्मिता म्हणते मला चांगलंच माहिती आहे तुला ह्या सगळ्या घरातल्या लोकांना गुंडाळायचंय. तू आमच्या घरात चोरी करायला आली आहेस. आता एवढं काही ऐकल्यावरती कल्पनाला मात्र काही कळत नाही. कल्पनाला मात्र राग आवरत नाही. मग कल्पना तिला ओढतच खाली घेऊन जाते आणि खाली आल्यानंतर देखील अस्मिता खूप मोठ्याने कल्पनावरती ओरडते. अस्मिता कल्पनाला म्हणत असते अगं मी तुझी सख्खी मुलगी आहे. जे प्रेम तू माझ्यावरती करायला पाहिजे ते तू ह्या मुलीवरती करते. अगं तुला काही कळायला पाहिजे. त्यावरती कल्पना म्हणते बस कर अस्मिता. त्यावरती अस्मिता म्हणते काय बस करू. तुमच्यावरती तिने जादू केली आहे. तुम्हाला कळत नाहीये. ती तुम्हाला गंडवण्याचा प्रयत्न करते मात्र तुम्हाला कोणालाही दिसत नाहीये ते मला कळतंय पण. त्यावरती अस्मिता म्हणत असते की काय झालंय काय माहिती. या भिकारड्या पोरीचं सायलीला भिकारड म्हटल्यामुळे अर्जुन आणि कल्पनाला फारच राग येतो. ते दोघेही अस्मितावरती हात उगारतात. तरी देखील सायली अर्जुनलाच बोलत असते आणि म्हणते की त्या तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत तरी देखील तुम्ही हात उचललाय. त्यावरती कल्पना म्हणत असते की मलाच माझी लाज वाटते आता. मी तुझ्यावरती काही संस्कार केलेत की नाही केले. अस्मिता मात्र तेच म्हणत असते की जी बाई चुकीची असून तिला दोष देण्यापेक्षा तुम्ही मला दोष का देताय. मग कल्पना म्हणते की चुकीची सायली नाही चुकीची तू वागतेस. कल्पना म्हणायला लागते की पूर्ण आजीचा तू हार चोरलास आणि सायलीवरती घेतलास. मी गप्प बसले. तू रात्रीच्या वेळी अर्जुन आणि सायलीच्या रूम मध्ये लपून बसलीस. मी तेही सहन केलं कारण की पण तू सर्व करून सवरून आता सायलीला बोलतेयस. त्यावरती अस्मिता म्हणते करून सवरून नेमकं मी काय केलंय ग. त्यावरती कल्पना म्हणते ऐकायचंय ऐक. मग काल जेव्हा घरात कोणी नव्हतं ना तेव्हा तू जे क्रेडिट कार्डवरती कर्ज करून ठेवलंय ना त्याची वसुली करायला माणसं आली होती घरामध्ये आणि शर्मेची बाब म्हणजे ते आपलं फर्निचर घेऊन चालले होते. म्हणून सायलीने सर्वांची क्रेडिट कार्ड्स गोळा केली. ते केवळ फक्त तुझ्यामुळे. ही आयडिया माझ्याकडे घेऊन आली आणि मग मी तिला परवानगी दिली. अगं तुला थोडी जरी अक्कल असते ना तुला हे कळालं असतं की तुझं 10 लाखाचं कर्ज सायली पाठीशी घालते. मात्र आता पूर्ण आजीने हे सर्व काही ऐकलेलं असतं आणि मग पूर्ण आजी प्रताप आणि अश्विन तिथे येतात. प्रताप म्हणतो 10 लाखाचं कर्ज. तेव्हा कल्पना म्हणते काल जेव्हा वसुलीसाठी माणसे दारापुढे उभी राहिली तेव्हा हे सायलीला समजलं आणि त्यासाठी सायलीने सर्वांचे कार्ड्स गोळा केले. अर्जुन म्हणतो आधी मीही कन्फ्यूज होतो की सायलीने असे कार्ड्स का गोळा केलेत सर्वांचे परंतु तिने मला आत्ता रूम मध्ये येऊन सर्व काही घडलेला प्रकार सांगितला. अर्जुन म्हणतो अस्मिता ताई हे जर मला आधी सगळं काही माहिती असतं ना तर मीच असं मारण्याच्या उद्देशाने अस्मिताकडे तो बघत असतो. आता मात्र सर्वांच्या चेहऱ्यावरती राग असतो आणि अस्मिताविषयी सर्वांना चीड येत असते. पूर्ण आजी मात्र पुढे चालत जातात. अस्मिताच्या जवळ जातात आणि अस्मिताच्या जोरात कानाखाली वाजवून देतात. पूर्ण आजी म्हणते की आता रडून काही उपयोग नाही अस्मिता. तू बापाने दिलेलं क्रेडिट कार्ड वापरलं म्हणजे सुभेदारांचं कार्ड वापरलं. ती माणसे दारात पैसे मागायला आली म्हणजे सुभेदारांचाही पत्ता दिलास. अगं सुभेदारांची पत वापरून तू 10 लाखांचं कर्ज केलंस. एवढ्याने पोट भरलंय की आणखीन काही बाकी आहे. अस्मिता मात्र रडण्याचे नाटकं करत असते. प्रताप म्हणत असतो हे काही जे घडतंय त्याच्यावरती मला विश्वासच बसत नाही. अस्मिता असं काही वागू शकते. मला प्रत्येक वेळी वाटतं या थराच्या खाली कधी अस्मिता जाणार नाही परंतु अस्मिता नेहमी त्या खराच्या खाली जाऊन वागते. अस्मिता बाप म्हणून मी हरलोय हे किती वेळा दाखवून देणार आहेस. अर्जुन प्रतापला म्हणतो की तुम्ही त्रास करून घेऊ नका स्वतःला. त्यावरती अश्विन म्हणतो दादा अरे अस्मिता ताईच्या वागण्याचा त्रास करून घ्यावा नाही लागत. तो ऑटोमॅटिकली होतो आणि तोही सर्वांना होतो. मग सायलीने वरती जाऊन सर्वांचे क्रेडिट कार्ड खाली घेऊन आलेली असते आणि सायली म्हणत असते अस्मिता ताई मला तुमचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता परंतु तुमच्याकडून सतत खर्च होत गेला असता त्यामुळे मी क्रेडिट कार्ड माझ्याकडे घेतली. मग सायली सर्वांना म्हणते तुम्ही तुमचे सर्वांची क्रेडिट कार्ड्स घेऊ शकता. सायली पूर्णाजीला सांगत असते मी जर अस्मिता ताईचं एकटीचं क्रेडिट कार्ड मागितलं असतं तर त्यांनी मला ते दिलंही नसतं म्हणून मी सर्वांचे क्रेडिट कार्ड घेतले. हे 2 अस्मिता ताईंचे क्रेडिट कार्ड आहे. पूर्णाजी तुम्ही हे तुमच्याकडे ठेवा कारण की ते तुमचा अधिकार आहे माझा नाही. याचं काय करायचं हेही तुम्ही ठरवा कारण की तो अधिकार मला नाही. कल्पना म्हणत असते अस्मिता आता तरी लाज वाटते का. रडतच अस्मिता तिथून रूम मध्ये निघून जाते. पूर्ण आजीला मात्र अस्वस्थ वाटायला लागतं. मग पूर्ण आजीला सोफ्यावरती बसवतात. मग अर्जुन
पूर्णा आजीसाठी पाणी देखील घेऊन येतो. आता इकडे मात्र अस्मिता रूम मध्ये आलेली असते आणि रडत असते आणि रडता रडता म्हणत असते की मला तर या घरामध्ये आता व्हॅल्यूच नाही राहिली. ती सायली या घरात आली आणि सगळंच बदललं. आज तर सगळ्यांनीच तिची बाजू घेतली. आणि मग अस्मिता उषा इकडे तिकडे फेकून देत असते. अस्मिता मग ही लगेचच प्रियाला फोन लावते. प्रिया फोन उचलते. अस्मिता इकडून म्हणते तुझ्याकडे विष आहे का, विष मला पाहिजे. त्यावरती प्रिया म्हणते विष मिळेल कुठेही, पण तुला का खायचंय. त्यावरती अस्मिता म्हणते अगं मला नाही ग, त्या सायलीला खाऊ घालायचंय. अगं तिने आधी अर्जुनला लुटलं, अर्जुनचं आयुष्य बर्बाद केलं, मग घरच्यांचं, मग आता ती माझ्यावरती उठली. प्रिया म्हणते असं काय केलं तिने एवढं आणि आज काय केलंय. त्यावरती अस्मिता म्हणते अगं तिने आज इतकं काही केलंय ना ज्याने मला पूर्णा आजीने माझ्या कानाखाली मारली. प्रिया म्हणते अगं तिची तर ही हॉबी आहे, पण मला नेमकं सांग काय झालंय. त्यावरती अस्मिता म्हणते अगं मी एवढं काही केलं पण नव्हतं ग, पण तिने पूर्णा आजीला भडकवलं. अस्मिता मग प्रियाला सगळं काही सांगत असते. ती म्हणत असते तुला तर माहिती आहे ना मी जास्त खर्च करत नाही, पण ह्या वेळेला थोडासा जास्त. आणि मग अस्मिता ही प्रियाला सर्व सांगते. आता इकडे पूर्णा आजी मात्र फारच दुःखी झालेले असतात. प्रताप म्हणत असतो खरं तर ना चूक माझी आहे, मी तिला क्रेडिट कार्ड काढूनच द्यायला नको होतं. खरं तर क्रेडिट कार्ड वापरायला देखील अक्कल लागते. तेव्हा अश्विन म्हणतो वहिनी क्रेडिट कार्ड घेण्याची आयडिया तुला कशी सुचली. त्यावरती सायली म्हणते खरं तर ही आयडिया आमच्या आश्रमातली आहे. म्हणजे आश्रमात क्रेडिट कार्डचा आणि असा काही संबंध नव्हता आमचा, पण थोडेफार जे काही पैसे असायचे तेही कधी कधी चोरीला जायचे. प्रिया ते असं म्हणून सायली शांत बसते. काही मुली पैसे चोरायच्या. मी काय केलं होतं आश्रमात एक बॉक्स ठेवला होता. असं काही घडलं ना तर मी त्यांना त्यांच्या असतील नसतील जेवढ्या काही पर्स आहेत ना त्याच्यात रिकाम्या करायला लावायचे. अशाने मला हे कळायचं की कोणाकडे किती पैसे आहेत आणि जेव्हा खर्चायला लागतील तेव्हा मी त्याच खोक्यातून पैसे घ्यायला लावायचे. आणि मग मला यावरून हे कळायचं की कोण किती खर्च करतंय. आणि तीच युक्ती मी इथे वापरली. त्यावरती पूर्णा आजी म्हणते आपल्याच घरात या युक्त्या वापराव्या लागताय, यासारखं दुर्दैव नाही कुठलं. प्रताप म्हणत असतो पूर्णाई अगं काय चुकलं ग आमचं, सांग ना काय चुकलं आमचं. कल्पना आणि मी तिला संस्कार देताना कुठं चुकलो. तू आणि बाबांनी जे संस्कार दिले तेच आम्ही तिला दिले. त्यावरती पूर्णा आजी म्हणते अरे चूक माझी देखील झाली रे, लाडाची नात म्हणून तिला नेहमी तिच्या सर्व चुका पोटात घातल्या आणि त्यानेच ती शेपारलीये. पण आता पाणी डोक्यावरनं गेलंय, तिला आता कुठलाच लगाम उरलेला नाही. अश्विन म्हणतो हे बघा तुम्ही सर्वांना इतका त्रास करून घेऊ नका प्लीज. सायली म्हणत असते की पूर्णा आजी हे सगळं प्रकरण मिटेल, तुम्ही नका टेन्शन घेऊ आता. पूर्णा आजी म्हणते नातवंड म्हणजे दुधावरची साय असते, पण माझ्या नातीने तर माझ्या नावाला काळीमा फासण्याचा विडा उचललाय. परमेश्वरा हे सर्व सहन करण्याची ताकद दे रे मला. मग पूर्णा आजी कल्पनाला म्हणते मला माझ्या खोलीत घेऊन चल आधी. आणि मग कल्पना व पूर्णा आजी त्यांच्या रूम मध्ये निघून जातात. आणि मग सर्वजण निघून जातात. शेवटी सायली आणि अर्जुन उरतात. अर्जुन सायलीला धीर देत असतो. आणि मित्रांनो आजचा महा एपिसोडचा भाग इथे संपतो. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कल्पना व पूर्णा आजी पायऱ्यांवरती बसलेले असतात. त्यांचं हे बोलणं अर्जुन व सायली वरती राहून ऐकत असतात. पूर्णा आजी म्हणत असते की मी तन्वीसाठी सगळ्यात आधी एक स्थळ शोधणार आहे आणि मग तिचं लग्न लावून देणार आहे. मग तिचा सुखी उत्तम संसार सुरू झाला, मग आपल्या सायली आणि अर्जुनचं लग्न लावून देणार आहे. तेही आपल्या डोळ्या देखत, आपल्या घरच्या सगळ्या रीतीभाती पाळत, सुभेदारांना शोभेल अशा दणक्यात. आता हे ऐकून मात्र सायली व अर्जुन दोघेही पूर्णपणे घाबरून जातात. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला अजूनही लाईक आणि शेअर केलं नसेल तर प्लीज ते करा. चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.